आज सगळ्या मुंबईकरांची आशा आहे आपल्यावरती। आज सगळे मुंबईकर बघतायत, लाईव्ह बघतायत आपल्याला। आणि जो तिने हुंकार बनून जी रडायला सुरुवात केली ना, माझ्या अक्षरशः अंगावरती काटा उठला। पण गार्डन डिपार्टमेंट, SWM डिपार्टमेंट, परत BF डिपार्टमेंट ह्यांच्यावरती पण कारवाई होणं गरजेचं आहे। का हलगर्जीपणा करतात? आज M-East वॉर्ड मध्ये JE कमी आहेत, हे सगळे इलिगल स्ट्रक्चर्स होत आहेत, या सगळ्या गोष्टी होत आहेत। रोड कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करत नाहीयेत, आपले इंजिनियर्स करतायत काय? आज सगळ्या मुंबईकरांची आशा आहे आपल्यावरती। आज सगळे मुंबईकर बघतायत, लाईव्ह बघतायत आपल्याला की आपण काय डिसिजन्स घेतो आणि काय कसं काम करतोय। पण त्यासोबत हे अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी ह्या सगळ्या हलगर्जीपणांना कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे। की आपण जे काम करतोय, आपण रोडचं काम केलंय, कॉन्क्रिटीकरण झालंय, चांगली गोष्ट आहे, पण त्या कॉन्ट्रॅक्टरनी तिथे व्यवस्थितरित्या अगर ते हे केलं असतं, त्याला जागा ठेवली असती झाडाला वाढण्यासाठी, किंवा काय खोदताना तिकडची माती वगैरे कमी झाली होती तर तिथे माती टाकणं गरजेचं होतं। आणि ही जबाबदारी तिकडच्या गार्डन डिपार्टमेंट, रोड डिपार्टमेंट या सगळ्यांची जबाबदारी होती, नाही केलं गेलंय। 30 जूनला ही इन्सिडेंट झालं, तुम्ही त्वरित तिथे आलात, बाकीचेही आपल्या अध्यक्ष तिथे आले, मला वाटतं गाला मॅडम पण आलेल्या होत्या, शिरवाडकर ताई आल्या होत्या, आम्ही सगळेच होतो। पण सगळं तिथे असून सुद्धा कुठेतरी ती आई वडील स्वतःला लाचार म्हणून फील करत होती। अक्षरशः ती निशब्दपणे बसलेली आहे। जेव्हा आम्ही फ्रीजची अरेंजमेंट केली त्याच्यासाठी, आम्ही तिला घरी घेऊन गेलो, ते जी माणसं होती ते फ्रीजची अरेंजमेंट करून प्लग इन करत होते, तेवढ्यात तिला त्या फ्रीजच्या बाजूला त्याची येलो कलरची बॅग दिसली। आणि जो तिने हुंकार भरून जी रडायला सुरुवात केली ना, माझ्या अक्षरशः अंगावरती काटा उठला होता। कारण आज या पोझिशनवरती असून आपण काहीच करू शकत नव्हतो। काही लोकांनी सांगितलं कॉम्पेन्सेशन पॉलिसी आपल्याला रिवाइव्ह करणं गरजेचं आहे। ठीक आहे, वेल सेटल फॅमिली आहे, त्यांना कॉम्पेन्सेशनची गरज नाही आहे, पण ती रिवाइव्ह करणं गरजेचं आहे। कारण आज ती घोडेस्वार महिलेसोबत जे झालंय, ती तर फार गरीब महिला होती, घर काम करणारी महिला होती, तिला अजून ते महानगरपालिकेकडनं कॉम्पेन्सेशन भेटलेलं नाही आहे। तिलाही 2 लहान मुलं होती, आज त्या गोष्टीला 7-8 वर्ष झालेली आहेत।